नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन, त्याचबरोबर रोजच्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी त्याचबरोबर घरासाठी वेळ कसा काढायचा याबद्दलच थोडंफार माझं रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळी सहसा 7 वाजता माझं रुटीन सुरू होतं. आता गेले 2 दिवस झाले मी 6 वाजता उठती आहे, पण मला फ्रेशन अप व्हायला अर्धा तास लागतो आणि त्यानंतर मी लगेच कामाला लागत नाही. मस्त असा चहा रेडी करते. नवरोबा उठलेलेच असतात. त्यांच्यासोबत बसून अगदी मोबाईलला हात न लावता 15 मिनिट चहा एन्जॉय करते. मला चहा घ्यायला खूप वेळ लागतो आणि त्यानंतर 7, सव्वा 7 झाले की माझ्या रुटीनला सुरुवात होते. अगदी 9 वाजेपर्यंत मला टिफिन रेडी करायचा असतो. 8:30ला निया निघते, त्यामुळे 8 वाजेपर्यंत तिचाही टिफिन रेडी करायचा असतो आणि लहान मुलं म्हटलं की काहीतरी हवं असतं. त्यासाठी ना योग्य प्लॅनिंग खूप गरजेची असते. तर मी रात्रीच डिसाईड करून ठेवते की दुसऱ्या दिवशी टिफिनला काय बनवायचं. आज नाश्त्याला आलूचा पराठा बनवणार होते, त्याचबरोबर टिफिनलाही आलूचा पराठाच देणार होते. पण तिची लगेच डिमांड आली की मम्मा मला टिफिनमध्ये टाकोज हवे. तर मी काय केलं की छोट्या-छोट्या पोळ्या बनवून घेतल्या. त्याला आलूची भाजी व्यवस्थित मी रॅप केली. ते तव्यावर भाजून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपण आवडीनुसार भाज्याही घालू शकतो. जसं स्वीट कॉर्न असेल, चीज असेल, तर त्याने त्याची टेस्ट आणखी एन्हान्स होते. पण आज काय झालं की काहीच नव्हतं. तर मग ते एकमेकावर फोल्ड केलं आणि बटरमध्ये घालून व्यवस्थित तव्यावर कुरकुरीत होतपर्यंत शेकून घ्यायचं आहे. साध्या आलू पराठ्याला मी टाकोजमध्ये कन्व्हर्ट केलं आणि ती खरंच खूप आवडीने खाते. आणि तेच जर आलू पराठा मी तिच्या टिफिनमध्ये टाकला असता तर ती खाऊन आली नसते, कारण तो तिला बोर झालेला आहे. अगदी हेल्दी ही अशी रेसिपी आहे आणि थोडंसं काहीतरी आपण लहान मुलांच्या टिफिनमध्ये क्रिएटिव्ह केलं तर ते खूप आवडीने खातात. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपीज मी तिच्यासाठी ट्राय करत असते. तिला फक्त मी सांगून ठेवलेलं आहे की मी रोज तुला वेगळं बनवून देणार नाही. त्यातनं 3 दिवस तुला पोळी भाजी नाही तर पराठा न्यावा लागेल. 2 दिवस मी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करेल. रोज जर आपण काहीतरी वेगळं बनवून देत गेलो ना, तर मग पोरं तसेच म्हणतात आणि त्यांना मग पोळी भाजी खायची सवय लागत नाही. इथे आता बऱ्यापैकी माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. नवरोबांसाठी पराठे तव्यावर शेकून घेतले. मी प्रत्येकासाठी शेकत बसत नाही, कारण प्रत्येकाला गरम-गरम पराठे देत बसलं तर भरपूरसा वेळही जातो. या व्यतिरिक्त प्रत्येकाचा खाण्याचाही वेळ वेगळा असतो. त्यामुळे मी पराठे बनवून ठेवून देते. फक्त हलकेसे भाजते आणि मग ज्याला जेव्हा खायचं असते ते अगदी तुपामध्ये किंवा बटरमध्ये गरम करून घेतात. त्याचबरोबर आज नवरोबांची डिमांड होती की मला भात नको, आज काहीतरी वेगळं बनव. म्हणून मी पोळी भाजी त्याचबरोबर फ्राईड राईसचा बेत केलेला आहे. अगदी जो मार्केटमध्ये फ्राईड राईस मसाला विकत मिळतो ना, तोच मी घातला आणि बेसिकच्या भाज्या माझ्याकडे ज्याही उपलब्ध होत्या त्या घातलेल्या आहे. आणि आज थोडंसं लेट झालं. रोज ते 9ला निघतात, पण आज नवरोबांना 9:30 वाजलेले आहे. त्यांचा नाश्ता झालेला आहे. जस्ट मी टिफिन रेडी करते आणि टेबलवर नेऊन ठेवते. तर बघा, आपल्या घरातलं सर्वात महत्त्वाचं काम कुठलं असतं? स्वयंपाकाचं. तर ते मी सकाळीच कंप्लीट करून ठेवते. पहिले असं व्हायचं की सकाळी नाश्ता झालेला असायचा आणि आम्ही सहसा दुपारी 2-2:30ला जेवतो. तर मी भात गरम-गरम मांडायचे. मी तांदूळ भिजवून गॅसवर ठेवून द्यायचे. पण प्रत्येकाचं जेवणाचं टायमिंग वेगळा असतो आणि बरेचदा मला YouTubeचे व्हिडिओज वगैरे एडिट करायला 3 वाजायचे आणि मग वेळ व्हायचा. त्याच्यापेक्षा आता विचार केला की उन्हाळाच चालू झालेला आहे आणि आता काही थंड गरम असं काही नाही. त्यामुळे आता सकाळीच मी सगळं स्वयंपाक निपटवून घेते, जेणेकरून मीही फ्री होऊन जाते. आता व्यवस्थित किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते. त्याचबरोबर भांडीही क्लीन करून घेते. माझ्याकडे झाडू पोछाला मेड आहे, त्यामुळे ते टेन्शन नाही. आणि त्यानंतर लगेच माझं काम असतं अंघोळ करायचं आणि अंघोळ केले की पूजा करायची. पहिले मी पूजा करत नव्हते. मी हळद-कुंकू टाकून अगदी नमस्कार करायचे. पण आता हे देखील मी रुटीन सेट केलं आहे की कामं झाली की पहिले अंघोळ करून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच नाश्ता करायचा. तर आता 10 वाजले आहे आणि बऱ्यापैकी किचनची सगळीच कामे संपलेली आहे. भांडीही घासून घेतली. त्याचबरोबर छोटी-मोठी कुठली कामे असेल तर ती देखील करून घेते आणि त्यानंतर मी लगेच 10 वाजता वगैरे अंघोळीला जाते. अंघोळ झाली की व्यवस्थित तयार होते. जसं नॉर्मली आपण गृहिणी म्हणतो की आम्हाला घरातच राहायचं आहे, कशाला तयार व्हायचं. पण मी एक सवय टाकली आहे की अंघोळ झाली की व्यवस्थित रेडी व्हायचं आणि त्यानंतरच पूजा करायची. पूजा झाली की लगेच नाश्ता करते. नाश्ता करताना मी मात्र मोबाईल चेक करते. पण मोबाईल बघत बसत नाही, कारण मोबाईल जर बघत बसलं तर जेवणात लक्ष राहत नाही. ही एक घाणेरडी सवय मला लागली होती, पण आता मी ती चेंज केली आहे. मी काय करते की कुठलंही ऑडिओ बुक असेल मोटिवेशनल ते लावते, जेणेकरून दिवसभर काहीतरी आपल्याला करता येईल. नाहीतर बरेचदा कामाचा कंटाळा वगैरे येतो ना. तर आता 10:30 वाजलेले आहे. पूजा झालेली आहे, नाश्ता झालेला आहे, अंघोळ झालेली आहे. तर बघा, रूममध्ये
थोडाफार पसारा दिसतो आहे, तर पहिले माझं काम असतं की ज्या वस्तू जिथे ठेवायच्या आहे तिथे ठेवून द्यायचे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की घरामध्ये प्रत्येक वस्तूला ना एक जागा निर्धारित करून ठेवा, जेणेकरून त्या वस्तूंचा घरात पसारा होणार नाही. सकाळी एवढी घाईगडबड असते की सगळ्या वस्तू इकडे-तिकडे फेकल्या जातात. पण आता या प्रत्येक वस्तूला स्वतःची जागा असल्यामुळे अगदी 15 मिनिट जरी दिले ना, तरी ही रूम क्लीन होणार. तर आज मला बेडशीट देखील चेंज करायची होती आणि आता उन्हाळा म्हटलं ना, तर आपण बेडशीट विकत घेतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, कॉटनच्या बेडशीट वापरायच्या. त्या अगदी सॉफ्टही असतात आणि थंडही असतात. त्यामुळे ना मी आता उन्हाळा लागला की कॉटनच्या बेडशीट वापरते. तुम्हाला मी बरेचदा म्हटलं आहे की आमच्याकडे ऋतू वेगवेगळे असतात. म्हणजे हिवाळा हिवाळ्यासारखाच असतो, पावसाळा पावसाळ्यासारखाच असतो आणि उन्हाळा खूप कमी असतो. मे, जून उन्हाळा असतो. मीन्स मी तुम्हाला म्हणेल की दिवाळी सुरू झाल्यापासून मीन्स दिवाळीच्या पहिले 15 दिवस पहिलेपासून फॅन बंद आहेत, तर अजूनही बंद आहे. कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ता उन्हाळा सुरू झालेला असेल आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या थंडीत आलो. आम्ही सिंगल स्वेटर घालतो आहोत. एवढी थंडी इकडे सुरू आहे. पण आता अगदी 15 दिवसानंतर मीन्स होळी झाली की इकडे देखील उन्हाळा सुरू होतो. बऱ्यापैकी दिवसा गरमी व्हायला सुरुवात झाली आहे. पण अजूनपर्यंत फॅन सुरू झालेले नाही. मार्चच्या 15 किंवा एप्रिलमध्ये इथे फॅन सुरू होतात. जवळ-जवळ 5 ते 6 महिने फॅन बंद असतात आणि फॅन दिसायला अगदी स्वच्छ दिसतात बरं का. कारण आपण फॅन लावणारच नाही तर धूळ कुठून बसणार ना. तर त्यामुळे आमच्या घरातले सगळे फॅन स्वच्छ आहे आणि अगदी व्हाईट आहे. माझा नेहमी प्रयत्न असतो की हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा बेडशीट चेंज व्हायलाच हवी आणि कॉटनची बेडशीट ना एकदा बेडवर टाकली की ती विस्कटत नाही आणि मला वाटते की बेडरूममधला बेड हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यावर जर पसारा झाला की पूर्ण बेडरूममध्येच पसारा होतो. त्यामुळे नेहमी मी बेडनं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी तुमच्यासोबत एक उपयोगी वस्तू शेअर करणार आहे. तर बघा, हे एक वूलन ब्लँकेट आहे, पण 3 in 1 आहे. जसं बघू शकता, याला दोन्ही साईडनी यूज करता येतं. हे रिसेंटलीच मी या हिवाळ्यामध्ये घेतलं. तर बघा, याला 2 साईड आहे. तुम्हाला दाखवते. तर बघा, या साईडनी पण वेगळी डिझाइन आहे आणि या साईडनीही वेगळी डिझाइन आहे. आणि या व्यतिरिक्त याला मी 3 in 1 का बरं म्हटलं, तर याला झिप दिलेली आहे. मीन्स डबल हे वूलन ब्लँकेट आहे. मीन्स याचा उपयोग तुम्ही ॲज अ ब्लँकेट पण करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याकडे जे मोठमोठे ब्लँकेट्स असतात, जे आपण वॉशिंग मशीनमध्ये वॉश करू शकत नाही, तर त्या ब्लँकेटला ॲज अ कवर म्हणूनही वापरू शकतात. एवढी छान क्वालिटी आहे. हे ₹900 मी लोकल मार्केटमधून विकत घेतलं होतं. ऑनलाईन जर अशा पद्धतीचं कुठलं मिळेल, तर मी जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाईड करेल, नाहीतर व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग करेल. तर बघा, मटेरियल खूप मस्त आहे. 900चं आहे, पण मला अगदी युजफुल वाटलं. तर आता सध्या एवढी थंडी पडत नाही आहे. जसं बघा, हे ब्लँकेट आहे. हे वॉशिंग मशीनमध्ये आपण वॉश करू शकत नाही, एवढं जाडं ब्लँकेट. मग आपल्याला बाहेर लॉन्ड्रीमध्ये धुवायला द्यावं लागतं आणि इकडे आमच्याकडे कुठलंही ब्लँकेट्स धुवायचं म्हटलं तर खूप महागडं आहे. मीन्स हे छोटंसं ब्लँकेट धुवायला ₹300 लागतात आणि ज्या रजाया मी तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये दाखवल्या ना, त्या रजाया तर वॉश करायला ₹500 घेतात. मग अशा रजाया असेल किंवा अशा ब्लँकेट्स असतात ना, त्यांना हे कवर म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि जेव्हा खूप जास्त गरमी व्हायला सुरुवात होते, मीन्स आता हलकी गरमी सुरू झालेली आहे, अशा वेळेस या वस्तूचा उपयोग आम्ही ॲज अ ब्लँकेट म्हणून करतो. तर या 3 in 1 ब्लँकेटबद्दल तुम्हाला माहिती होतं की नाही, हे मला कमेंटमधून नक्की कळवा. त्यानंतर ना, ड्रेसिंग टेबलवरही थोडाफार पसारा झालेला होता. कारण आता नियाची एक्झाम सुरू होणार आहे, त्यामुळे तिचा अभ्यास सुरू असतो. तर आजकाल ना, छोट्या मुलांचाही अभ्यास म्हटलं तर किती असतं ना, आपल्या वेळेस एवढं ताणतणाव होतच नाही. आजकाल लहान मुलांनाही शिकवायचं म्हटलं तर बापरे, किती जास्त त्यांचा अभ्यास असतो. डोक्याला खूप मोठा लोड असतो. त्याचबरोबर हे छोटे-छोटे इयर्सफोन आहे, चार्जर आहे, याचा देखील पसारा झालेला होता. नियाचे हेअर बँड आहे, ती कुठेही टाकते. कारण लहान मुलं म्हटलं की घरात पसारा होतोच. तर अगदी सकाळचे जर आपण 15-20 मिनिट यांना दिले, तर आपल्या ज्या वस्तू असतात त्या जागच्या जागेवर ठेवल्याही जातात आणि घरातला पसाराही गायब होतो. तर असंच मी दिवसभर घर साफ करत बसत नाही. अगदी दिवसातले 15-20 मिनिट घर क्लीन करायसाठी देत असते. फक्त प्रत्येक वस्तूला एक स्वतःची जागा डिसाईड केलं असल्यामुळे त्या वस्तू जागच्या जागी ठेवायला मला वेळ लागत नाही. त्यामुळे तुमच्याही घरात वारंवार पसारा होत असेल ना, तर ही छोटीशी एक आयडिया ट्राय करा. प्रत्येक वस्तूला स्वतःची जागा डिसाईड करा आणि जे बिनकामाच्या वस्तू आहे त्या लगेच घरातून बाहेर काढून फेका. तर मैत्रिणींनो, ही जरी का छोटीशी सवय असेल ना, तरी या सवयीचा खूप जास्त उपयोग होतो. बघा, घरात पसारा नसला की आपलं मनही शांत राहतं. या व्यतिरिक्त एखादी वस्तू जर आपल्याला वेळेवर हवी असेल तर ती वेळेवरही मिळते आणि रोजचा आपला भरपूरसा वेळही वाचतो आणि मग तोच वेळ आपण आपल्या स्वतःसाठी यूज करू शकतो. त्यामुळे एक छोटीशी ही सवय लावणे खूप गरजेचे आहे.
तर सहसा आपण बघतो की आपल्या घरात जर ड्रेसिंग टेबल असेल तर तो बाहेरून तर छान दिसतो, पण आतून मात्र त्यातल्या जेवढ्या काही वस्तू असतात ना, त्या सगळ्या इकडे तिकडे विस्कटलेल्या असतात. तर त्यासाठी एकदम सिंपल सवय, तुम्ही कुठलेही ऑर्गनायझर वापरू शकता. जसं तुम्ही माझं ड्रेसिंग टेबल बघू शकता, यामध्ये देखील वस्तू विस्कटलेल्या आहे. एक वस्तू दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवली आहे, तर दुसरी वस्तू तिसऱ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवली आहे. कारण आपण त्या वस्तू रोज वापरतो, तर इकडे-तिकडे तर ठेवल्या जाणारच. पण या वस्तू ऑर्गनायझरमध्ये ठेवलेल्या असल्यामुळे दिसायला छान दिसत आहे आणि प्रत्येक वस्तूची जागा डिसाईड असल्यामुळे फक्त अगदी मी रोजची 10 मिनिट देते. रोजही नाही. एखाद्या दिवशी मला असं वाटलं की ड्रेसिंग टेबल खूप जास्त खराब आहे, त्यावेळेस मी फक्त अगदी 10 मिनिट देऊन हे ड्रेसिंग टेबल आवरत असते. प्रत्येक वस्तू बघा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले असल्यामुळे दिसायलाही नीट अँड क्लीन दिसत आहे. या व्यतिरिक्त ड्रेसिंग टेबलमध्ये वस्तूंचा पसाराही दिसत नाही आहे. आणि तुम्ही बघा माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये भरपूर वस्तू स्टोअर केलेल्या आहे. मेडिसिनपासून, मेकअपच्या सामानपासून तर हेअर ड्रायरपर्यंत. पण ती व्यवस्थित ऑर्गनाइज केलेली असल्यामुळे हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो दिसायला छान दिसत आहे. तर तुमच्याकडेही ड्रेसिंग टेबल असेल तर त्या ड्रेसिंग टेबलमध्ये डायरेक्टली वस्तू न ठेवता अशा प्रकारे एकदा ऑर्गनायझरमध्ये ठेवून बघा. कितीही जरी ड्रेसिंग टेबलमध्ये पसारा झाला तरी तो दिसायला छानच दिसेल. तर सहसा किचनचं काम झाल्यावर मी बेडरूमच क्लीन करत असते. अगदी 15 मिनिट दिले की बेडरूम क्लीन होतं. व तुम्ही माझा हॉल बघू शकता, तो नेहमी क्लीनच असतो. पण मी नोटीस केलं की जेव्हा पाहुणे यायचे असतात ना, तेव्हाच निया मात्र तिथे काहीतरी पसरवून ठेवते आणि घर जेव्हा ना स्वच्छ असतो तेव्हा कोणीच येणार नाही आणि घरात चुकीने 15 मिनिटासाठी जरी पसारा असला की तेव्हा लगेच पाहुणे येतात. असं तुमच्यासोबतही घडतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर ही आहे गेस्ट बेडरूम, ज्याचा आम्ही खूप कमी यूज करतो आणि यात काही जास्त पसारा नसतो कारण सामानही जास्त ठेवलेलं नाही आहे. तर फक्त हे बाल्कनीमधले कुशन्स मी काढून ठेवलेले असते कारण रात्री ओले होऊ शकतात. त्यामुळे ते कुशन्स वगैरे व्यवस्थित ठेवून दिले आणि जी माझी सासू-सासऱ्यांची बेडरूम असतात ती मला साफ करावी लागत नाही. त्यांची बेडरूम ते सहसा क्लीन करत असतात. त्यामुळे या 2च बेडरूम आणि त्याचबरोबर हॉलमधला थोडाफार पसारा मला क्लीन करावा लागतो. तर बाल्कनीमध्ये आलं ना, आजकाल बाल्कनी व्यवस्थित सेट केलेली आहे, तर असं वाटतं की इथेच बसावं. त्यानंतर लगेच आठवलं की सिलेंडर ठेवायचा आहे. काल सिलेंडर संपला होता त्यामुळे इंडक्शनही काढला होता आणि मग सिलेंडर लावून जुना सिलेंडर इथेच ठेवण्यात आला. तर विचार केला जर इथेच ठेवला तर किचनमध्ये पसाराही दिसणार. मग उद्या ठेवू, परवा ठेवू या चक्करमध्ये तो तिथेच पडून राहणार. म्हणून लगेच इंडक्शन जागच्या जागी ठेवून दिला. इंडक्शनला देखील मी एक जागा डिसाईड करून ठेवलेली आहे. ओट्यावर मी ठेवत नाही कारण माझा ओटा छोटा आहे आणि मग ओट्यावर पसारा होतो आणि मी रेग्युलर वापरतही नाही. त्यानंतर ना लगेच विचार केला की सिलेंडर देखील जागच्या जागी ठेवून द्यावा. भरलेला सिलेंडर असतो तर तो उचलायला कोणाची तरी मदत लागते, पण खाली सिलेंडर म्हटलं तर इझिली मी नेऊन ठेवून देते. आणि मी याआधी देखील तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की सिलेंडरसाठी मी एक ऑर्गनायझर बनवला होता. तुमच्यासोबत याचा स्पेशल व्हिडिओही मी शेअर केलेला आहे आणि हा ऑर्गनायझर मला खूप युजफुल वाटतो. गेले 1.5 वर्षापासून यूज करते आहे. एकदम रफ अँड टफ आहे. आजकाल तर प्रत्येकाच्या घरी 2 सिलेंडर असतात आणि मग त्या सिलेंडरचा देखील घरात पसारा दिसतो. त्या व्यतिरिक्त या सिलेंडरचे डाग खाली टाईल्सवर लागू शकतात गंजाचे. त्यामुळे मी अशा प्रकारे कार्डबोर्ड घेतलेला आहे. कार्डबोर्ड डायरेक्टली ठेवला तर खराब होतो. त्याला प्लास्टिकने रॅप करून घेतले आणि हा देखील कार्डबोर्ड बरेच दिवसापासून मी यूज करते आहे. आणि बघा कोणाला कळणारही नाही की यामध्ये आपण सिलेंडर ठेवलेला आहे. वरचा एरिया तुम्ही प्लांट वगैरे ठेवून डेकोरेट करू शकता. आता माझी बऱ्यापैकी सकाळची कामे झालेली आहे. 11 साडे 11 वाजले असेल. आता मस्त असं कामं झाल्यानंतर चहा घेते आणि इथेच व्हिडिओ एंड करते. तर असं असते माझं सकाळचं धावपळीचं रुटीन. यानंतरचा वेळ माझा स्वतःसाठी असतो. घरासाठी वेळ दिला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.